मित्रांनो, सध्या राज्यामधील भरपूर जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपावर गर्दी वाढलेली आहे. लोक पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करत आहेत. काही जण रात्रीच्या रांगा लावत आहेत, नंबर लावत आहेत. टू व्हीलरसह फोर व्हीलर गाड्या, ट्रॅक्टर, ट्रक आणि काही जण तर ड्रम घेऊन सुद्धा पेट्रोल पंपावर रांगा लावत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये गोंधळ होतो. गाडीत 100, 500 किंवा 1000 रुपयांचं पेट्रोल भरता तेव्हा तुम्हाला खात्री असते का की तुम्हाला पूर्ण पेट्रोल मिळालंय, की तुमच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारला गेलाय? कारण अशा घटना काही ठिकाणी समोर आलेल्या आहेत. पेट्रोल 500 रुपयांचं भरलेलं सांगितलंय आणि प्रत्यक्षात गाडीत 400 रुपयांचं आलंय. आपण विचार करतो की मीटरकडे पाहिलं म्हणजे आपली फसवणूक होणार नाही. पण आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे डोळे उघडतील. पेट्रोल पंपावर अशा 10 अजब ट्रिक्स वापरल्या जातात ज्या सामान्य माणसाच्या कधी लक्षातच येत नाहीत, ज्याद्वारे फसवणूक होऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यापासून स्वतःला कसं वाचवायचं, तसेच अशी घटना घडल्यास काय करायचं तेही बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची ट्रिक सर्वात भयानक आहे. पेट्रोल पंपांवर कशी फसवणूक होऊ शकते आणि फसवणूक होऊ नये म्हणून काय करायचं? नंबर 1. तुम्ही पंपावर जाता, कर्मचारी तुम्हाला 0 दाखवतो, पण तो जुन्याच रीडिंगवरून पुढे पेट्रोल भरायला सुरुवात करतो. समजा आधीच्या व्यक्तीने 200 रुपयांचे भरले होते, तर तो मीटर 0 न करता थेट तुमच्या 500च्या आकड्यावर नेऊन थांबवतो. तुम्हाला वाटते 500चे भरले, पण प्रत्यक्षात फक्त 300 रुपयांचेच पेट्रोल मिळते. बचाव. कर्मचारी जेव्हा नॉझल गाडीत टाकतो तेव्हा स्क्रीनवर 0.00 आणि अमाउंट 0 असल्याची खात्री करा. फक्त कर्मचाऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका. मार्ग 2. नॉझल लॉक न करणे. पद्धत. पेट्रोल भरताना नॉझलवर एक ऑटोमॅटिक लॉक असते, पण अनेकदा कर्मचारी ते लॉक न करता हाताने ट्रिगर दाबून धरतात आणि सारखे चालू बंद करत राहतात. यामुळे पाईपमधील पेट्रोलचा प्रवाह खंडित होतो आणि हवेच्या दाबामुळे मीटर वेगाने पळते, पण गाडीत पेट्रोल कमी जाते. बचाव. पेट्रोल भरताना कर्मचाऱ्याला सांगा, हाताने ट्रिगर दाबू नका, लॉक करा. मार्ग 3. राऊंड फिगर किंवा ठराविक रकमांची फसवणूक. पद्धत. अनेक पंपांच्या मशीनमध्ये 100, 200, 500 किंवा 1000 अशा रकमांसाठी आधीच चिप किंवा सॉफ्टवेअरद्वारे सेटिंग केलेली असते. जेव्हा तुम्ही या रकमेचे पेट्रोल मागता तेव्हा मशीन आपोआप 2 ते 5% कमी पेट्रोल सोडते. बचाव. नेहमी 100, 500 ऐवजी 110, 220, 550 किंवा 850 अशा ऑड रकमांचे पेट्रोल भरा. मार्ग 4. बोलण्यात गुंतवून लक्ष विचलित करणे. पद्धत. हा सर्वात जुना आणि चालूपणा आहे. तुम्ही सांगता 500चे भरा, एक कर्मचारी पेट्रोल भरायला घेतो, तेवढ्यात दुसरा कर्मचारी तुम्हाला विचारतो, सर कार्ड पेमेंट की कॅश, ऑइल चेक करू का, किंवा मायलेज किती देते गाडी? तुम्ही त्यांच्याकडे पाहता आणि तेवढ्यात पहिला कर्मचारी 300वरच नॉझल काढून म्हणतो, झाले सर 500 रुपयांचे. बचाव. पेट्रोल भरेपर्यंत तुमचे लक्ष फक्त आणि फक्त मीटर स्क्रीनवर आणि नॉझलवर असले पाहिजे. गप्पा मारण्यासाठी नंतर वेळ मिळेल. मार्ग 5. डेन्सिटीमधील खेळ. पद्धत. पेट्रोलची एक ठराविक शुद्धता म्हणजेच डेन्सिटी असते. पेट्रोलसाठी ही 720 ते 775 आणि डिझेलसाठी 820 ते 860च्या दरम्यान असावी लागते. जर यामध्ये भेसळ असेल तर डेन्सिटी कमी जास्त होते. यामुळे पेट्रोल लवकर उडून जाते आणि इंजिन खराब होते. बचाव. पेट्रोल पंपाच्या मशीनवर किमतीच्या बाजूला डेन्सिटी लिहिलेली असते. ती रोज सकाळी तपासली जाते. ती योग्य रेंजमध्ये आहे का हे नेहमी तपासा. मार्ग 6. लांब पाईपची बनावाबनवी. पद्धत. काही पंपांवर मशीनपासून गाडीपर्यंतचे पाईप खूप लांब असतात. जेव्हा मशीन कट ऑफ होते तेव्हा पाईपमध्ये काही प्रमाणात पेट्रोल शिल्लक राहते, जे तुमच्या गाडीत पडतच नाही. तुम्ही पैसे पूर्ण देता, पण ते पेट्रोल पाईपमध्येच राहून पुढच्या गाडीत जाते. बचाव. पेट्रोल भरून झाल्यावर कर्मचाऱ्याला पाईप पूर्ण वर उचलून उरलेले थेंब गाडीच्या टाकीत टाकू द्यायला सांगा. मार्ग 7. घाई गडबडीचा फायदा घेणे. जेव्हा पंपावर खूप गर्दी असते, उदाहरणार्थ संध्याकाळी, तेव्हा कर्मचारी घाईघाईत आधीच्या गाडीचे मीटर रिसेट न करताच तुमच्या गाडीत नॉझल टाकतात. गर्दीमुळे ग्राहकही घाईत असतो आणि या गोंधळामुळे फसवणूक होऊ शकते. त्यामुळे त्या ठिकाणी मीटर रिसेट करणे आवश्यक असते. बचाव. गर्दी कितीही असो, शांत रहा आणि तुमचे मीटर 0.00 झाल्याशिवाय पेट्रोल भरू देऊ नका. मार्ग 8. कार्ड पेमेंट आणि स्वायपिंग फसवणूक. तुम्ही कार्ड पेमेंट करताना कर्मचारी कार्ड मशीनमध्ये स्वाईप करतो. काही फसव्या पंपांवर मशीनमध्ये स्कीमर बसवलेले असते, जे तुमच्या कार्डचा डेटा चोरी करते किंवा बँक खात्यातून जास्त पैसे कापून मशीन खराब असल्याचे नाटक केले जाते. बचाव. कार्ड नेहमी तुमच्या समोर स्वाईप करा आणि पिन नंबर टाकताना हाताने झाकून घ्या. डिजिटल पेमेंट करताना स्क्रीनवरील रक्कम स्वतः तपासा. मार्ग 9. घट किंवा शॉर्ट डिलिव्हरी. पद्धत. मशीनच्या आत पल्सेटर नावाचा भाग असतो, जो पेट्रोल मोजतो. काही भ्रष्ट पेट्रोल पंप मालक यामध्ये छेडछाड करतात. यामुळे मशीन स्क्रीनवर 5 लिटर दाखवते, पण प्रत्यक्षात गाडीत फक्त 4.8 लिटरच पेट्रोल जाते. बचाव. जर तुम्हाला शंका आली तर प्रत्येक पंपावर सरकारमान्य 5 लिटरचा जार असतो. तुम्ही त्या जारमध्ये पेट्रोल मोजून देण्याची मागणी करू शकता. हा तुमचा कायदेशीर अधिकार आहे. 3. ग्राहकांचे कायदेशीर अधिकार आणि उपाय.
मित्रांनो, फसवणूक तर आपण पाहिली, पण जर तुमच्यासोबत असं काही घडलं तर काय करायचं? 1 रुपयाची फसवणूक सुद्धा सहन करू नका. तुमचे कायदेशीर अधिकार जाणून घ्या. 1. फिल्टर पेपर टेस्ट. जर तुम्हाला पेट्रोलमध्ये भेसळ वाटली तर पंपावर फिल्टर पेपर मागा. त्यावर पेट्रोलचा एक थेंब टाका. जर ते डाग न सोडता उडून गेल्या तर पेट्रोल शुद्ध आहे, डाग राहिला तर भेसार आहे. हा पेपर देणे पंपावर बंधनकारक आहे. 2. 5 लिटर टेस्ट. प्रमाण कमी वाटल्यास 5 लिटरच्या प्रमाणे डब्यात पेट्रोल मोजून घ्या. 3. तक्रार कुठे करायची? प्रत्येक पंपावर तक्रार नोंदवाही असते. याशिवाय तुम्ही संबंधित पेट्रोलियम कंपनीच्या HPCL, BPCL, IOCL या टोल फ्री नंबर किंवा GREIVANCEREDRESSL, GRAMS या ऑनलाईन तक्रार करू शकता. तुमची एक तक्रार त्या पंपाचा परवाना रद्द करू शकते. तर मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पेट्रोल पंपावर जाल तेव्हा फक्त खिशातले पैसे काढू नका, तर डोळे आणि कान उघडे ठेवा. सावधता हाच फसवणुकीपासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे. तुम्हाला यापैकी कोणत्या ट्रिकचा कधी अनुभव आला आहे का? किंवा तुमच्यासोबत कधी अशी फसवणूक झालीये का? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या परिवारासोबत आणि मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांचे कष्टाचे पैसे वाचतील. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सतर्क रहा, सुरक्षित रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.